आज करूयात आपण खमंग आणि खुसखुशीत अशी ओल्या नारळाची करंजी। नारळी पौर्णिमा सुद्धा आहे आणि आपले गौरी गणपती सुद्धा लवकरच येणार आहे, त्यामुळे जरूर ही रेसिपी करून बघा। पहिल्यांदा जर या करंज्या करत असाल तर आय एम शुअर एकदम परफेक्टच होतील। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि अशाच खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसाठी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे। इथे मी 1.5 कप मैदा घेते आहे। सुरुवातीला 1 कप मैदा चाळून घेते आहे। 1 कप मैदा मी चाळून घेतलेला आहे। आता उरलेला अर्धा कप मैदा सुद्धा या चाळणीमध्ये घालून चाळून घेते। यामध्ये घालूया आता चवीप्रमाणे मीठ, अगदी किंचितच घालायचंय। आणि या मैद्याला आता आपण कडकडीत तेलाचं मोहन द्यायचंय। यामुळे आपल्या करंज्या ज्या आहेत ते एकदम खुसखुशीत होतील। 2 चमचे मी तेल घेतलंय, चांगलं गरम केलंय आणि थोडं थोडं करून या मैद्यामध्ये हे तेल घालायचंय। आणि तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि सगळ्या पिठाला हे तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं पाहिजे। चमच्याने आता बऱ्यापैकी मिक्स करून झालंय आणि तेल बऱ्यापैकी थंड झालंय। आता हाताने सगळं हे पीठ कुस्करून घ्यायचंय, चांगलं चोळून चोळून हे पीठ घ्यायचंय, म्हणजे सगळीकडे हे तेल लागेल। बघू शकता असं हाताने कुस्करायचंय आणि त्यानंतर 2 मिनिटं हे दोन्ही हाताने असं चांगलं पीठ चोळून घ्यायचंय। आता 2-3 मिनिटं हे पीठ चांगलं मी चोळून घेतलेलं आहे। आता सगळ्या पिठाला तेल लागले की नाही ते ओळखायचं कसं, ते हातात अशी मूठ आवळली की एक गोळा तयार होतो। असा ठिसूळ गोळा तयार होतो, म्हणजेच आपल्या सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागलेलं आहे, व्यवस्थित मोहन लागलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय। आता पीठ मळताना ना मी कोमट पाणीच वापरणार आहे, म्हणजे आता हे पाणी मी काही गरम वगैरे केलं नाहीये। ज्या तडका पॅन मध्ये मी तेल गरम केलं ना त्यातच अर्धा कप पाणी ओतलेलं आहे। अजिबात गॅसवर ठेवून काही गरम वगैरे केलं नाहीये। त्या तडका पॅनची जी काही उष्णता आहे ना तीच पाण्याला लागली आणि तेच कोमट पाणी मी इथे पीठ मळण्यासाठी वापरते। पीठ माझं चांगलं मळून झालेलं आहे, बऱ्यापैकी पीठ मळलंय। आणखी 2 मिनिटं हे पीठ असंच चांगलं मळून घेते। बघू शकता पीठ माझं व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता हे पीठ असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास। आता या पिठाला फक्त थेंबभर किंवा अर्धा चमचा, इथे मी अर्धा चमचापेक्षा पण अगदी थोडंसं तेल घेतलंय, फक्त या पिठाच्या गोळ्याला वरती कोट करायचंय, असं डॅब डॅब करायचंय आणि हे पीठ असंच झाकून ठेवायचंय अर्धा तास। आता पीठ आपलं चांगलं मुरतंय दिसतंय, तो सारण करून घेऊया। कढई घेतली, कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचाभर मी खसखस घेतले, अशीच ड्राय रोस्ट करून घ्यायचे। खसखस एकदम बारीक असते त्यामुळे अगदी मिनिटभरात भाजली जाते। खसखस चांगली भाजून झाली ना की ती काढून घ्यायची। खसखस भाजून झाली, आता ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स भाजण्यासाठी मात्र मी 1 चमचा तूप घेते आणि तूप हलकं मेल्ट करून घ्यायचंय। तूप हलकं मेल्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये घालायचे ड्रायफ्रुट्स। आता इथं ड्रायफ्रुट्स मध्ये मी फक्त काजू घेतलेत, काजूचे बारीक काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला काजू सोबत बदाम घ्यायचे असतील तर तेही घेऊ शकता। काजू या तुपात चांगले भाजून घ्यायचे, हलका सोनेरी रंगावर भाजायचे। हलका सोनेरी रंग आला ना की पटकन काजू काढून घ्यायचे, नाहीतर ते पटकन करपतात तुपामध्ये। हे भाजून झालेत, काढून घेऊयात। आता या तुपामध्ये घालायचं आहे ओल्या नारळाचा किस। इथे 2 कप मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। आता या तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं हा ओल्या नारळाचा किस असाच भाजून घ्यायचा आहे।
परतवून घ्यायचंय. जसं आपण ओल्या नारळाच्या वड्या करण्यासाठी जसं सुरुवातीला खोबरं भाजून घेतलं होतं ना, त्यातलं एक्स्ट्रा मॉइश्चर निघून जावं याकरता, तसंच हे सारण करताना सुद्धा सुरुवातीला असंच खोबरं चांगलं परतवून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे यातलं जे काही एक्स्ट्रा मॉइश्चर असेल ना तर ते निघून जाईल आणि आपलं खोबरं जे आहे ते एकदम मोकळं मोकळं होईल. 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि खोबरं बघा अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे. आता यामध्ये 2 कप खोबऱ्यासाठी मी अर्धा कप गूळ आणि अर्धा कप साखर वापरते आहे. जर तुम्हाला संपूर्ण 1 कप गूळ किंवा संपूर्ण 1 कप साखर वापरायची असेल तसंही चालेल. आता इथे मी कॉम्बिनेशन्समध्ये वापरते आहे, कारण गुळामुळे सारणाला रंग तर खूप छान येतोच, पण गुळाला थोडासा गोडवा कमी असतो, त्यामुळे गोडवा बॅलन्स करण्यासाठी मी अर्ध्या क्वांटिटीमध्ये साखर घेते आहे. साखरेमुळे काय होतं, गोडवा बॅलन्स होतो आणि सारणाचं ना टेक्स्चर खूप परफेक्ट होतं, म्हणजे अगदी जास्त ओलसरही होत नाही आणि एकदम असं जास्त ड्राय किंवा चिकटही होत नाही. एकदम परफेक्ट टेक्स्चर येतं सारणाला, म्हणून मी अर्धी साखर आणि अर्धा गूळ वापरते आहे. आता साखर आणि गूळ खोबऱ्यासोबत चांगलं मिक्स करून चांगलं विरघळवून घ्यायचं. आता साखर आणि गूळ या आपल्या खोबऱ्यामध्ये पूर्ण विरघळले आणि रंग बघा खूप छान आलेला आहे. हे जे सारण आहे ते अजिबात ओलसर असं झालेलं नाही. तर कधी कधी काय खूप ओलसर सारण होतं आणि तो ओलसरपणा कमी करण्यासाठी किंवा आटवण्यासाठी आपल्याला भरपूर सारण भाजत बसावं लागतं. आता आपलं गूळ साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे. यामध्ये घालूया भाजलेली खसखस, भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि सोबतच मी 2 चमचे मिल्क पावडर वापरते आहे. यामुळे काय होईल, जो पण काही थोडाफार यामधला ओलसरपणा असेल, मॉइश्चर असेल, ते यामुळे बॅलन्स होईल आणि सारणाला थोडासा रिच फ्लेवर, रिच टेस्ट येते. त्यामुळे मिल्क पावडर असेल तर नक्की 2 चमचे यामध्ये घाला. आता फक्त हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता सारणाचं टेक्स्चर बघून तुम्हाला कळत असेल, अजिबात जास्त ओलसर नाहीये आणि आपल्याला अजिबात असं जास्त काही भाजत किंवा परतवत बसायची गरज पडत नाही. मिल्क पावडर आणि आपले ड्रायफ्रुट्स, खसखस चांगली मिक्स झालेली आहे बघा. सारण आपलं एकदम मोकळं मोकळं झालेलं आहे. असंच आणखी 2 मिनिटं फक्त हे परतवून घ्यायचं. आता आपलं सारण झालंय की नाही ते चेक कसं करायचं, तर सारण एका कडेला नेऊन चमच्याने हलकं प्रेस करायचं. तर बघितलं तर अजिबात त्यामधून पाणी किंवा पाण्याचे बुडबुडे असे येत नाहीत, म्हणजेच सारणमध्ये ओलसरपणा अजिबात नाहीये आणि आपलं सारण हे तयार आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी घालायचे यामध्ये अर्धा किंवा पाव चमचा वेलची पावडर आणि जायफळ किसून घ्यायचे. सारण आपलं तयार आहे, त्यामुळे मी आधीच गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये वेलची आणि जायफळ घालते आहे. सगळ्यात शेवटी घालायचं, म्हणजे याचा फ्लेवर ना शेवटपर्यंत राहतो. आता फक्त वेलची आणि जायफळ या सारणामध्ये मिक्स करायचे. जायफळ आणि वेलची पावडर आणखी मिनिटभर फक्त परतवून घेऊ, म्हणजे सगळ्या सारणालाही लागेल. आणि त्यानंतर हे सारण पूर्ण थंड करून घ्यायचंय. रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच याच्या करंज्या करायला घ्यायच्या.
गरम गरम सारण अजिबात करंज्यांमध्ये भरायचं नाही। आता सारण तयार आहे, थंड करून घेऊ आणि मग करंज्या करूयात। पिठाला आपल्या अर्धा तास झालेला आहे, बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित मुरलं। आणखी 2-3 मिनिटं हे असंच पीठ मळून घेऊया। जेवढं व्यवस्थित आपण पीठ मळून घेऊ ना, तितक्याच छान आणि खुसखुशीत आपल्या करंज्या होतात। 2-3 मिनिटं पीठ मळून घेतल्यानंतर त्या पिठाचे मी 4 गोळे केले आहेत। आता करंजीच्या बाहेरचं आवरण आपल्याला खमंग आणि खुसखुशीत करण्यासाठी इथं मी एक साठा करते आहे, म्हणजेच मैदा आणि तूप याचं एक मिश्रण। 1 चमचा मैदा घेतलाय आणि अर्धा चमचा तूप, हे फक्त चांगलं मिक्स करायचं आणि छान फेटून घ्यायचंय। तर आपलं मैदा आणि तुपाचं मिश्रण तयार आहे, अजिबात यामध्ये गुठळी नाहीये, एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे। आता जे 4 गोळे केले ना, त्याच्या आपण 4 चपात्या लाटून घ्यायच्यात। जशी थिकनेस चपातीची असते ना, अगदी तशीच करायची। तर 4 चपात्या किंवा 4 पोळ्या लाटून घ्यायच्यात। तर 4 पोळ्या लाटून झालेल्या आहेत। थिकनेस बघून तुम्हाला कळतच असेल, एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही। तर सगळ्यात पहिली पोळी ठेवायची आणि त्यावर आपण जे तूप आणि मैद्याचं मिश्रण किंवा जो साठा केला आहे तो लावायचा आहे। आता तुमच्या अंदाजाने तुम्ही लावा, जेवढा आपण साठा केला आहे तो 4 पोळ्यांना पुरला पाहिजे। तर सगळीकडे हे असं पसरवून लावायचं। एका पोळीला लावून झाले सगळीकडे पसरवून की त्यावर ठेवायची दुसरी पोळी आणि पुन्हा ही स्टेप रिपीट करायची। अशाच प्रकारे 4 पोळ्यांना हे लावून झालेलं आहे। आता याचा रोल करायचा। आता तयार रोल थोडासा हाताने दाबायचा आणि आणखी हा रोल करून थोडासा लांब करून घ्यायचा। व्यवस्थित बऱ्यापैकी मी हा रोल आउट करून घेतलाय। आता बरोबर मधून हा कट करून घ्यायचा। बघू शकता व्यवस्थित लेयर्स आलेत आणि अजिबात अधीमध्ये गॅप नाहीये, कारण आपण व्यवस्थित थोडंसं दाबून हे रोल करून घेतलं होतं। आणि आता तुम्हाला जेवढ्या करंज्या लहान मोठ्या हव्या असेल त्या अंदाजाने हे कट करून घ्यायचं। आता सगळे गोळे तयार आहेत, बाउलमध्ये मी काढून घेते। आता करंजीची पात लाटायच्या आधी हा गोळा असा हातावर ठेवायचा आणि तो प्रेस कसा करायचा, बरोबर असा उभा प्रेस करायचा आणि उभा जसा प्रेस केला तसाच अलगद पुढे पुश करायचा। बघू शकता अशाच पद्धतीने सगळे गोळे प्रेस करून ठेवायचे आणि मगच याच्या पाती लाटायच्या। आणखी एक गोळ्याचं करून दाखवते। बरोबर असा उभा ठेवायचा आणि बरोबर वरून असा हा प्रेस करायचा। प्रेस केला की तसाच हात पुढे पुश करायचा। आता आपण करंज्या करायला घेऊयात। आपले करंजीचे गोळे सुद्धा तयार आहेत, सारण सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे।
व्यवस्थित एक पात लाटून घ्यायची। आता या पातीची किंवा पुरीची थिकनेस कशी ठेवायची हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच। आपण पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, त्यामुळे अजिबात पोळपाटाला ते चिकटत नाही। त्यामुळे आपल्याला सुकं पीठ किंवा सुका मैदा, तेल तूप वगैरे काही वापरायची गरज पडत नाही। आपली एक पुरी किंवा एक पात तयार आहे। थिकनेस बघा, बऱ्यापैकी पातळच मी लाटलेली आहे। आता करंजीच्या कडा चिटकवण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे। पाण्याऐवजी तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता। अगदी थेंबभर सगळ्या पुरीच्या कडेला हे लावून घ्यायचं आणि पाणी लावून झालं की यामध्ये सारण भरायचं। सारण सुद्धा आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे। अजिबात जास्त एकदम कोरडं नाहीये किंवा अजिबात जास्त ओलसरी नाही। 1 ते 1.5 चमचा यामध्ये सारण मी भरून घेते। सारण भरून झालं की करंजी बंद करायची आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायची। जर एकाही बाजूने हे ओपन राहिलं तर सगळं सारण बाहेर येऊ शकतं। करंजी मी व्यवस्थित चिटकवून बंद करून घेतले। आता हे चिरणं आहे, याने मी बाजूची कडा कट करून घेते। यामुळे थोडीशी डिझाइन छान येते। जर तुम्हाला ही कट करायचं नसेल तर तुम्ही मुरड सुद्धा घालू शकता किंवा फोकने प्रेस करून त्याला पदर सुद्धा या करंजीला काढू शकता। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। अशा प्रकारे आपली पहिली करंजी तयार आहे। अशाच सगळ्या करंज्या मी करून घेतल्यात। आता तळून घ्यायच्यात। या ओल्या नारळाच्या करंज्या तळताना ना तेल आपल्याला अजिबात जास्त कडकडीत तापवायचं नाहीये। मध्यम तेल तापलेलं पाहिजे। चेक कसं करायचं ते सांगते। एक छोटासा गोळा टाकलाय। हा छोटा गोळा तेलात टाकल्या लगेचच त्याला बबल्स येत नाहीयेत। अगदी 2 ते 3 सेकंदानंतर त्याला हळूहळू छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। याचाच अर्थ तेल आपलं मध्यम तापलेलं आहे आणि असंच तेलाचं टेम्परेचर आपल्याला करंज्या तळण्यासाठी मेंटेन करायचं आहे। आता सुरुवातीला मी एकच करंजी तेलात सोडते आणि करंजी तेलात सोडल्यानंतर करंजीला सुद्धा 2 ते 3 सेकंदानंतर छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। आता हळूहळू या करंजीच्या वर सुद्धा तेल टाकून वरचा भाग सुद्धा तळून घेऊया। लगेच या करंज्या पलटवायच्या नाहीत। खालचा भाग तळला गेला ना की त्यानंतर मग करंजी पलटवायची। आता तेल आपलं व्यवस्थित मध्यम तापलेलं आहे। आता आणखी 2 करंज्या यामध्ये मी सोडते आणि तळून घेते। करंजी तेलात सोडली ना की पटकन पलटवायची नाही। तेलात सोडल्या आधी तिचा खालचा भाग व्यवस्थित तळू द्यायचा आणि वरच्या भागावर हळूहळू तेल सोडायचं। तोवर करंजी दोन्ही बाजूने व्यवस्थित सेट होते आणि मगच त्यानंतर करंजी पलटवायची। या करंज्या ना हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्यात। हलका सोनेरी रंग आला ना, हा बघा असा, की त्यानंतर मग करंजी काढायची। कारण तेलातून काढल्यानंतर सुद्धा या करंजीचा रंग थोडासा डार्क होतो, कारण तळल्याची जी प्रोसेस आहे ती तेलातून बाहेर काढल्यानंतर पण एक 2-3 मिनिटं चालू राहते। आता या बाकी 3 करंज्यांना सुद्धा व्यवस्थित सोनेरी रंग आलेला आहे, या सुद्धा काढून घेऊयात। अशाच सगळ्या करंज्या मी तळून घेतल्यात। बाहेरून एकदम खमंग खुसखुशीत आणि आतमध्ये ओल्या नारळाचा गोडवा असलेली ओल्या नारळाची करंजी तयार आहे। नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।